रत्नागिरीच्या लोटे MIDC मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात आज मोर्चा काढण्यात आला होता। पंचक्रोशीतील नागरिक, विविध पक्षातील पदाधिकारी आणि पर्यावरण प्रेमींनी कंपनी विरोधात मोर्चा काढला। यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। कंपनीच्या प्रशासनाने काही आंदोलकांशी यावेळी संवाद साधला, मात्र आंदोलकांनी केलेल्या सवालांवर कंपनीतील प्रशासक निरुत्तर झाले। त्यामुळे 21 तारखेपर्यंत कंपनीला टाळ न ठोकल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। आंदोलन हा लोकशाहीतला एक भाग आहे, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही। मी अनेक वेळा सांगितलं आहे की इटलीमधनं काही मशिनरी आणलेली आहे। इटलीमध्ये जो पदार्थ तयार होत होता तो जीवनाला घातक आहे, निसर्गाला घातक आहे। असा निसर्गाला घातक असलेला पदार्थ जर त्या ठिकाणी बनवला जाणार असेल तर त्याच्यावर पर्यावरण विभाग आणि उद्योग विभाग बॅन करेल, हे पुन्हा एकदा पाचव्यांदा मी सांगतोय। इथे नेतृत्व कोणी करावं हा मुद्दा नाही आहे। इथे कोकणी लोकांना वाचवणं, तिथला निसर्ग वाचवणं, इथली सृष्टी वाचवणं आणि इथले जीव जंतू मात्रा ज्या आहेत त्या वाचवणं हा त्याच्यातला हेतू आहे। आम्हाला मासे खायला मिळत नाही, सगळे मासे संपले। इथे आंबा खायला मिळत नाही, आंबा संपला। इथे काजू संपला। हे सगळं जे होतंय ते काय आहे त्याच्या संबंधामध्ये इन्क्वायरी करा आणि इथल्या लोकांनी या संबंधात जागृत झालं। सगळ्या नद्या प्रदूषित होतात, मच्छीमारांची खूप कुचंबणा झालेली आहे आणि हल्ली तर पाहिलं तर फार तरुण मुलं जायला लागलेत। मग ती ह्यांनी असतील तुमच्या हृदयरोग किंवा असे अनेक लोक, कॅन्सर, तर ह्या सगळ्या रोगामुळे ही म्हणजे आमच्यासारखी पिढी जर राहिली नाही तर पुढच्या पिढीचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।